सो नेक्स्ट पार्ट आपला आहे या चॅप्टर मधला disorders due to chromosomal abnormalities. So we have seen that in a human there are 23 pairs of chromosomes, and if we see 23 means 46 chromosomes. 46 chromosome ahead and 23 pairs ahead. But if there is some change in these numbers of chromosomes, then there is addition or subtraction or delete or whatever the changes you may see. So following are the disorders that occur due to numerical changes. So numerical changes means number. They may increase or decrease. Number वाढतील किंवा कमी होते. So offsprings are not sterile if there is change in the number of autosomes is less. Instead, there is an increase in number of any autosomal pair, physical or mental abnormalities arise and the lifespan is shortened with a shortened lifespan. The following are some disorders. So first one पाहूया आपण Down syndrome. परत एकदा रिपीट करतो. लक्ष द्या. Yes, please mute the sound, guys. Yes, so let's see. तर गुणसूत्र जे असतात त्यांच्या अपसामान्यतेमुळे निर्माण होणाऱ्या विकृती. जसं आपण बघितलं की माणसाच्या शरीरामध्ये 46 गुणसूत्र असतात, 23 जोड्या असतात. तर यांच्या एकूण संख्येत बदल झाल्यास आपल्याला दोष उद्भवतात. अलैंगिक गुणसूत्रांची संख्या कमी झाल्यास जन्मणारी संततिवान नसते. याउलट अर्भकाच्या एकूण गुणसूत्रांच्या संख्येत एखादी अलैंगिक गुणसूत्रांची जोडी वाढली तर जन्मणाऱ्या बालकात शारीरिक किंवा मानसिक दोष निर्माण होतात आणि त्यांचं आयुष्य सुद्धा कमी होते. तर यातील काही विकृती बघा पुढील प्रमाणे दिले. पहिलं दिलं तुम्हाला डाऊन सिंड्रोम किंवा मंगोलिकता. So what is Down syndrome, guys? So you have given a child with a Down syndrome. This is तुम्हाला. So this occurs due to 46+1. म्हणजे एक क्रोमोझोम एक्स्ट्रा आहे, दॅट इज ट्रायझोमी ऑफ 21st क्रोमोझोम. 21st क्रोमोझोमची पेअर असते, तिथे अजून एक क्रोमोझोम ऍड, राईट. So Down syndrome is a disorder arising due to chromosomal abnormalities. This is the first discovered and described chromosomal disorder in human beings. This disorder is characterized by the presence of 47 chromosomes. मगाशी बघितलं आपण how many chromosomes are there in human or normal human? 46. पण इथे एक ऍड होतं. कुठे ऍड होतो? 21st क्रोमोझोमला. Therefore, it is known as trisomy. Generally, दोन क्रोमोझोम असतात, इथे एक अजून ऍड होतो, that is trisomy. So infants with this disorder have one extra chromosome with 21st pair in every cell of the body. Therefore, chromosome किती झाले? 47. So they have a syndrome that is Down syndrome. They are usually mentally retarded असतात, have a short lifespan, आयुष्य कमी असतं त्यांचं. Mental retardation is the most prominent characteristic. Other symptoms काय असतात बघा? Symptoms लक्षण काय तर short height, short wide neck, flat nose, short fingers, scanty hair, single horizontal crease on palm, and life expectancy फक्त 16 ते 20 वर्ष. 6 to 20 years एवढं त्यांचं आयुष्य असतं, त्याच्या पुढे ते जाऊ शकत नाही. They are not able to live beyond that lifespan. पुन्हा सांगतो मला मराठीमध्ये बघा. तर हे बाळ तुम्हाला दाखवलेलं आहे
हे बाधित आहे त्याला डाऊन सिंड्रोम झालेला आहे. तर याचे जे काही याला मंगोलिकता सुद्धा म्हणतात. याचे काय होतं जनरली 46 क्रोमोझोम आपल्याकडे आहे 46, परंतु एक क्रोमोझोमची जोडी नाही, एकच क्रोमोझोम या ठिकाणी ऍड होतो, तो पण 21व्या गुणसूत्रामध्ये त्रिसमसूत्री म्हणजे 2+1 या ठिकाणी ऍड होतात. तर गुणसूत्रामध्ये अपसामान्यतेमुळे उद्भवणारी डाऊन सिंड्रोम किंवा मंगोलिकता ही काय आहे ते विकृती म्हणतात, त्याला सिंड्रोम म्हणतात. ही विकृती मानवाच्या बाबतीत पहिल्यांदा शोधली आणि वर्णन केलेली गुणसूत्रीय विकृती आहे. यामध्ये गुणसूत्र रचनेमध्ये एकूण 47 गुणसूत्रे आपल्याला दिसतात. या विकृतीला आपण काय म्हणतो, ट्रायस्टॉमी. ट्राय मीन्स 3, 2+1. हा एक कुठे होतं तर 21व्या जोडीचे. कारण याच्यामध्ये काय होतं, 21व्या गुणसूत्र जोडीवर एक अधिकचे गुणसूत्र मिळते. 46 ऐवजी 47 गुणसूत्रे दिसतात प्रत्येक पेशीमध्ये. यांचं अल्पायुष्य असतात, जीवन कमी कालावधीचं असतं, मतिमंद असतात ही मुले, मानसिक वाढ खुंटते, हे सर्वात त्यांचे ठळक वैशिष्ट्य आहे. इतर वैशिष्ट्य काय, तर त्यांच्या इतर वैशिष्ट्यांमध्ये काय पाहायला मिळेल आपल्याला, कमी उंची असते, पसरट मान असते, चपटे नाक असते, आखूड बोट असतात, आडवी एकच हस्तरेखा असते, डोक्यावर विरळ केस असतात. त्याचबरोबर त्यांचं अपेक्षित आयुर्मान फक्त 16 ते 20 वर्ष असतं. आणि यांच्या चेहऱ्याची ठेवण ही मंगोलियन व्यक्तीसारखी दिसते म्हणून त्याला मंगोलिकता असे सुद्धा म्हणतात. सेकंड पाहूया आपण, टर्नर सिंड्रोम, दॅट इज मोनोझोमी ऑफ X chromosome. हँड ऑफ अ चाइल्ड विथ टर्नर सिंड्रोम तुम्हाला दाखवलेला आहे. So, as with autosomes, abnormalities in sex chromosome also cause some disorders. जसं टर्नर सिंड्रोम काय होतं, 44+X, right? So, this arises due to either inheritance of only X chromosome from parents or due to inactivation of the gender-related part of X chromosome. Instead of the normal 44XX, 44XX means female. Woman suffering from Turner syndrome मध्ये एक हा कमी होतो, right? So only X. Such women are sterile. So what is sterile? They are unable to have children due to improper growth of the reproductive organs, right? त्यांना मूलबाळ होण्याची शक्यता नसते, right? टर्नर सिंड्रोम, टर्नर संलक्षण सुद्धा म्हणतात. अलिंग गुणसूत्रांमध्ये लिंग गुणसूत्रांमध्ये सुद्धा काय होतं, अपसमानता होऊ शकते. यात काय होतं, 44+X म्हणतात त्याला. जसं स्त्रियांमध्ये 44+X असतो, याऐवजी एक X कमी होतो इथे बघा, X क्रोमोझोम, X गुणसूत्र. मग अशा ज्या स्त्रिया असतात त्याच्यामध्ये प्रजननेंद्रियाची वाढ पूर्ण झालेली नसल्यामुळे त्यांना त्या प्रजननक्षम नसतात, त्यांना मूलबाळ होत नाही. नेक्स्ट आहे तुमचा क्लाइनफिल्टर किंवा क्लाइनफिल्टर जे असेल ते क्लाइनफिल्टर सिंड्रोम. यात काय वैशिष्ट्य बघा, व्हॉट इज द डिफरन्स, 44+X XY बघा आता इथे 44XX मागाशी एक कमी होता तर इथे एक वाढलाय, ओके. सो 44+X XY. So this disorder arises in men due to abnormalities in sex chromosome. So here आपण बघितलं जो आधीचा जो होता टर्नर, that is related with female or woman. Now this related with men. So 44XY म्हणजे मेल आहे, but here one X chromosome is there. Therefore काय होतं बघा इथे, one extra X chromosome, hence the chromosomal condition change होते 44+X XY. Such men are sexually sterile because their reproductive organs are not well developed, right? So we have National Health Mission started in 2005. That is the rural means खेडेगावाला वगैरे म्हणतो आपण त्याला गावचं, आणि अर्बन म्हणजे शहरातला started in 2013.
तर क्लाइनफिल्टर सिंड्रोम काय असतो, तर हा पुरुषांमध्ये असतो. पुरुषांमध्ये हा एक एक्स क्रोमोझोम वाढतो, कारण पुरुषामध्ये 44XY असतं, परंतु हा आणखी एक एक्स गुणसूत्र मिळतं, संख्या होते 44 प्लस XXY. असे जे पुरुष असतात ते अल्पविकसित असतात, प्रजननक्षम नसतात. अशा विकृतीला क्लाइनफिल्टर सिंड्रोम असते. राष्ट्रीय आरोग्य अभियान सुरू केलेलं आहे 2005 हे ग्रामीण भागात, 2013 मध्ये शहरी भागात सुरू केलेलं आहे. यामुळे अनेक लोकांना त्याचा फायदा झालेला आहे. नेक्स्ट पाहूया आपण. So diseases occurring due to mutation in single gene, that is monogenic disorders. हा म्युटेशन वर्ड तुम्ही आता सध्या ऐकला असेल, यू माइट हॅव हर्ड, बिकॉज असं म्हणतात की ती म्हणजे कोरोना व्हायरस हा आता म्युटेट होऊन सेकंड वेव्ह आपल्यापर्यंत पोहोचत आहे. सेकंड वेव्ह पास्ट मध्ये कोरोना व्हायरस हॅज म्युटेटेड आणि म्हणून तो जास्त प्रमाणात स्प्रेड होतोय आणि दिस वेव्ह इज डिफरंट दॅन दी फर्स्ट. त्यामुळे पहिल्या वर्षी जास्त लोकांना त्रास होतो असं त्यांचं म्हणणं. एनिवेज वी आर नॉट गोइंग इन दॅट डिटेल. म्युटेशन इज व्हॉट? अ चेंज इन द जेनेटिक level वर होणारे change, right? So disorders or diseases occurring due to mutation in any single gene into a defective one are called monogenic disorders. So approximately 4,000 different disorders of this type are known. Due to abnormal genes, the products are either produced in insufficient quantity or not at all. It causes abnormal metabolism that may lead to death at tender age. Example काय दिले बघा, जसं हचिन्सन्स डिसीज, टे-सॅक्स डिसीज, गॅलॅक्टोसेमिया, फिनाइलकीटोन्युरिया, सिकल सेल अनेमिया, सिस्टिक फायब्रोसिस, अल्बिनिझम, हिमोफिलिया, नाईट ब्लाइंडनेस एटसेट्रा. एवढे सगळे याच्यामुळे आजार होतात. भरपूर आहे तसे. तर एक जनुकीय उत्परिवर्तन, आता बघा म्युटेशन म्हणजे उत्परिवर्तन, मराठी शब्द तुम्ही ऐकला असेल, नवीन कोरोनाचा विषाणू उत्परिवर्तित झालेला आहे वगैरे वगैरे वगैरे. सो उत्परिवर्तन हे आपल्या शरीरामध्ये होतं. एक जनुकीय विकृती म्हणतात त्याला. एखादा सामान्य निर्दोष जनुकामध्ये जीनमध्ये जेव्हा उत्परिवर्तन होतं, त्याचे रूपांतर सदोष जनुकामध्ये होण्याने जे विकार उद्भवतात त्यांना एक जनुकीय विकृती म्हणतात. या प्रकारचे सुमारे 4,000हून अधिक मानवी विकार माहीत झालेले आहेत. सदोष जनुकांमुळे काय होतं, शरीरात जनुकांमार्फत होणारी उत्पादिते तयार होत नाहीत किंवा अत्यल्प प्रमाणात ती तयार होतात. या प्रकारचे चयापचयाचे जन्मजात विकार कोवळ्या वयात जीव घेणे ठरू शकतो. कोणकोणते आजार बघायचे? अमित कांबळे साहेब आले आता. जसं हचिन्सन रोग आहे, टे-सॅक्स रोग आहे, गॅलॅक्टोसेमिया, फिनाइलकीटोन्युरिया, सिकल सेल अनेमिया, त्याला दांत्रपेशी पांडुरोग, सिस्टिक फायब्रोसिस म्हणतात, कुटीतंतू भवन, वर्णखिनता, हिमोफिलिया, रातनधोयपणा वगैरे वगैरे. एक एक पाहूया आपण. पहिले तुम्हाला दिले अल्बिनिझम. सो व्हॉट इज अल्बिनिझम गाईज? तुम्ही पाहिले असेल अशी काही मुलं आजूबाजूला, रेअर असतं ते. सो हेअर अँड आईज ऑफ द चाइल्ड, मानसी श्रावणी बोल बाळा. So what is albinism? This is genetic disorder. Our eyes, skin and hair have color due to brown pigment that is melanin, right? या मेलानिन मुळे, इस मेलानिन की वजह से आपल्या डोळ्यांचा, केसांचा वगैरे रंग असतो. So in this disease, the body cannot produce melanin. Melanin तयारच होत नाही आपल्या बॉडी मध्ये. Therefore, the skin becomes pale, hairs are white, and eyes are usually pink due to absence of melanin pigment in the retina and sclera. बघा अशा प्रकारची मुलं, त्याला वर्णखिनता म्हणतात. हा एक जनुकीय विकार आहे. या विकारामध्ये शरीर मेलॅनिन हे वर्णक रंगद्रव्य तयार करू शकतात.
आपल्या मेलॅनिनमुळे आपल्या केसांचा रंग, आपल्या डोळ्यांचा रंग, इव्हन आपल्या त्वचेचा रंग सुद्धा आपल्याला. आवाज बंद करायचा आहे श्रावणी. थँक्यू. तर डोळे, त्वचा, केस यांना मेलॅनिन या तपकिरी रंगाच्या वर्णकामुळे रंग येतो. आता ज्या व्यक्तीला हा आजार आहे किंवा ज्यांच्यामध्ये अशा प्रकारचं हे वर्ण तयार होत नाही मेलॅनिन, त्यांची त्वचा निस्तेज असते, केस पांढरे असतात, डोळे सामान्यपणे गुलाबी असतात. बघा तुम्हाला दिसते, कारण परितारिक आणि दृष्टिपटल यांच्यामध्ये वर्णकच नसते. सेकंड टाइप इज सिकल सेल अनिमिया. सिकल माहिती, सिकल म्हणजे कोयता, राईट. Even minor changes in molecular structure of protein and DNA may lead to diseases or disorder. Normal hemoglobin has glutamic acid as the sixth amino acid in its molecular structure. However, if it is replaced by valine, the shape or structure of the hemoglobin molecule changes. Due to this, the erythrocytes or RBC, which are normally biconcave, become sickle shape. This condition is known as sickle cell anemia. The oxygen carrying capacity of hemoglobin in such individual is very low. So you can see RBC तुमचे sickle cell बघा अशा प्रकारे कोयत्याच्या आकाराचे RBC तुमच्या बनतात. So this is normal RBC. आणि ही अफेक्टेड और सफरर आहे. त्याच्यामध्ये बघा आरबीसीचा एक कलर चेंज होतो. सी दिस इज नॉर्मल आरबीसी अँड इट इज चेंज टू सिकल सेल. बघा कोयत्याच्या आकाराची कशी तयार होते, बरोबर. So in this condition what happens? Clumping and thereby destruction of erythrocytes occur most often. Erythrocytes destruct होतात, तुटतात. As a result, blood vessels are obstructed and circulatory system, brain, lungs, kidneys सगळं डॅमेज करतात. So sickle cell anemia is a hereditary disease. ठीक आहे, अनुवंशिक आजार आहे तो. It occurs due to changes in genes during conception. If the father and mother are both affected by sickle cell anemia, or if they are carriers of this disorder, their offsprings are likely to suffer from this disease. आई वडिलांना असेल तर मुलांना पण हा आजार होण्याची शक्यता असते. Hence, marriages between persons who are carriers of or suffering from sickle cell anemia should be avoided. ज्यांना असा आजार आहे त्यांनी त्यांच्याशी लग्न करायचं नाही, तर त्यांनी त्याच्या आधी ट्रीटमेंट घेण्यासाठी. So in Maharashtra, there are more than 2.5 lakh people suffering from sickle cell anemia, and about 21 districts, including 11 districts from Vidarbha. ठीक आहे, तर एवढं मोठं प्रमाण विदर्भ सुद्धा आहे. There are two types of persons. दोन प्रकारचे पर्सन आहे. फर्स्ट सिकल सेल अनेमिया कॅरियर आणि सिकल सेल अनेमिया और सफरर, कॅरियर किंवा सफरर. सिम्पटम्स काय? स्वेलिंग ऑफ हँड्स अँड लेग्स, पेन इन जॉइंट्स, severe general body aches, frequent cold, cough, constant low-grade fever, exhaustion, pale face, low hemoglobin content, etc. Therefore, let's get a blood test. Blood test करा आणि सिकल सेल एनिमिया आहे की नाही ते तुम्ही शोधा. I'll explain you this chart only. तर दुसरा जो प्रकार त्याला आता दात्रोपेशी पांडुरोग. दात्रोपेशी पांडुरोग. तर यामध्ये काय होतं बघा, प्रथिने, डीएनए इत्यादी सारख्या रेणूच्या रचनेत अगदी थोड्या बदलाचा परिणाम रोग विकार होण्यामध्ये होतो. आता हिमोग्लोबिन रेणूच्या रचनेतील 6वे अमिनो आम्ल असतं ग्लुटामिक आम्ल. याची जागा व्हॅलिन नावाचं आम्ल घेतो. अमिनो आम्लाच्या 20 जोड्या आहेत आणि त्या अमिनो आम्लापासूनच काय बनतं, प्रोटीन बनतं. तर याच्यामुळे काय होतं की हिमोग्लोबिनच्या रेणूची रचना आकार बदलतो. लोहित रक्तकणिका ज्याला आपण आरबीसी म्हणतो, या द्विवृत्ताकृती असतात. सामान्य आकाराच्या विळ्याच्या आकाराचा तो बनतो. विळा.
याला तात्रमिशी पांडुरंग म्हणतात. या विकाराने बाधित व्यक्तीमध्ये हिमोग्लोबिन ऑक्सिजन वाहून नेण्याची कार्यक्षमता कमी होते. आता ऑक्सिजन हा शब्द तुम्ही आता खूप ऐकत असाल. कोरोना काळात ऑक्सिजनची कमतरता, ऑक्सिजन नाही वगैरे वगैरे, ऑक्सिजन वर ठेवलंय, व्हेंटिलेटर्स आहेत एक्सेट्रा. या स्थितीमध्ये काय होतं, अनेकदा रोहित लागते कणिका, ज्याला आरबीसी म्हणतो, गुठळी तयार होते आणि त्या नाश पावतात. परिणामी काय होतं की रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो. अभिसरण संस्था, मेंदू, फुफ्फुसे, वृक्क इत्यादींना हानी पोहोचते. सिकल सेल आजार हा कसा आहे तर अनुवंशिक आहे. गर्भधारणेच्या वेळी जनुकीय बदलामुळे हा आजार होतो. आई आणि वडील दोघेही सिकल सेल ग्रस्त किंवा वाहक असल्यास त्यांच्या अपत्यांना हा आजार होऊ शकतो. त्यामुळे समाजातील सिकल सेल वाहक किंवा सिकल सेल ग्रस्त व्यक्तींनी आपापसामध्ये विवाह टाळावा, आपापसात विवाह टाळावा. ठीक आहे. सिकल सेल आजाराचे दोन प्रकार दिलेत, म्हणजे व्यक्तींचे दोन प्रकार तुम्हाला दिलेले आहेत. एक तर सिकल सेल वाहक व्यक्ती, ज्याला एएस म्हणतात, कॅरियर. दुसरं तुम्हाला सिकल सेल ग्रस्त पीडित व्यक्ती. महाराष्ट्राचा विचार केला आपण तर महाराष्ट्रामध्ये 2.5 लाखापेक्षा जास्त रुग्ण हे सिकल सेल अॅनिमियाचे आहेत आणि जास्त रुग्ण हे सुमारे 21 जिल्हे सिकल सेल आजाराने प्रभावित आहेत आणि 11 जिल्हे कुठे आहेत, विदर्भामध्ये आहेत. आता लक्षणं काय याची तर हातपायावर सूज येणे, सांधे दुखणे, असह्य वेदना होणे, सर्दी, खोकला सतत होणे, अंगात बारीक ताप राहणे, लवकर थकवा येणे, चेहरा निस्तेज दिसणे आणि हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होणे. त्यामुळे आपलं रक्त वेळेवर चेक करून घ्या, म्हणजे कळेल की आपल्याला कोणाला तसा त्रास आहे की नाही. बघा अशा प्रकारे तुम्हाला दाखवले बाधित आणि साधारण व्यक्तींचं रक्तातील हिमो आरबीसी. So let's see this chart given to you. सिकल सेल अनेमिया occurs as follows. So A म्हणजे काय, नॉर्मल, AS म्हणजे कॅरियर आणि SS म्हणजे सफरर. सो मॅन अँड वुमन अँड प्रोजेनी, आई वडील आणि त्यांची मुलं असं पण म्हणूया. ओके. इफ बोथ आर नॉर्मल, the progeny is also normal. If one is normal, other is carrier, or one is other is carrier and first one is, एक मिनिट कन्फ्युजन आहे, नॉर्मल कॅरियर, नॉर्मल कॅरियर. मग काय होतं, 50% प्रोजेनी नॉर्मल राहते आणि 50% कॅरियर होतं, राईट. देन नॉर्मल सफरर, इथे पण सफरर नॉर्मल. असं असेल तर all progeny will be carrier if one parent is normal and one is sufferer. तुम्ही जर कॅरियर असेल then 25% progeny normal, 25 sufferer, 50% carrier. Now then if carrier आणि sufferer असेल or sufferer आणि carrier असेल then 50% progeny carrier असते, 50% sufferer असते. हा शब्द तुम्ही ऐकला असेल, कॅरियर, कोरोना कॅरियर पर्सन. आणि जर दोन्ही सफरर असेल then all progeny will be suffering. ठीक आहे, सगळ्यांना तो आजार होण्याची शक्यता असते. ए म्हणजे सामान्य, एस म्हणजे वाहक आणि एस म्हणजे पीडित. दोन्ही सामान्य असेल तर मुले सुद्धा त्यांची सर्व अपत्य निरोगी जन्माला येतात. जर कोणतंही एक सामान्य, दुसरा जर कॅरियर असेल, वाहक असेल तर 50% वाहक असतात आणि 50% कसे असतात, सामान्य असतात. एकही सफरर असेल किंवा पीडित असेल दोघांपैकी तर एक सामान्य आणि एक पीडित असतो. दोन्ही वाहक असतील तर याच्यामध्ये असं होतं की 25% सामान्य, 25% पीडित आणि 50% वाहक अपत्य असतात. जर वाहक किंवा पीडित असेल दोघांपैकी कोणतरी एक तर 50% वाहक असतात आणि 50% पीडित असतात. आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला दिलंय की जर दोन्ही वाहक असतील, दोघांना जर सिकल सेल अनेमिया असेल तर मात्र त्यांची सर्व अपत्य कशी होणार, त्या सर्व अपत्यांना सिकल सेल अनेमिया होणार. म्हणून दोन्ही कॅरियर नको.
They are avoiding the marriages of sufferer parents. Now, what is the diagnosis of sickle cell anemia? Kasं the diagnosis? So, under the National Health Mission scheme, solubility test for diagnosis of sickle cell anemia is available at all district hospitals. Similarly, the confirmatory diagnostic test that is known as electrophoresis is performed at rural and sub-district hospitals. So, what is the treatment, guys? Remedy काय treatment काय याच्यावर? What is the remedy and what is the treatment? So the disease spread only one way, that is reproduction. Hence, the husband and wife should get their blood examined either before marriages or after it. A carrier or sufferer should avoid marriage with another carrier or sufferer. A person suffering from sickle cell anemia should take a tablet of folic acid daily. आणि अशा प्रकारे हात होतो त्या मुलांचा. जर तुम्हाला टेस्ट सगळीकडे अवेलेबल आहे. उपाययोजना काय आहे तर सगळ्यात महत्त्वाचं काय, प्रजोत्पादन. म्हणून लग्नापूर्वी किंवा लग्नानंतर वधू आणि वर दोघांनी चाचणी करून घ्यायची. सिकल सेल वाहक पीडित व्यक्तीने दुसऱ्या वाहक किंवा पीडित व्यक्तीशी लग्न टाळावे आणि सिकल सेल आजारी व्यक्तीने दररोज एक फोलिक ऍसिडची गोळी सेवन करावी. Last point you have, that is mitochondrial disorders. So mitochondrial disorders and disorders due to multiple mutation in multiple genes. So mitochondrial DNA may also become defective due to mutation. So during fertilization, mitochondria are contributed by the egg cell, that is ovum alone. Hence, the mitochondrial disorders are inherited from mother only. Labor hereditary optic neuropathy is an example of mitochondrial disorder. शब्द थोडे मेडिकलचे आहेत, मेडिकल लँग्वेज आहे, त्यामुळे समजायला थोडेसे एक्सपर्ट समज जातील. तंतू कणिकीय विकृती ही कुठे तयार होते? जनुकीय उत्परिवर्तन सदोष निर्माण करतात. भ्रूण विकसित होताना अंडपेशीकडूनच तंतकणिका येत असल्याने अशा प्रकारचे जे उद्भव आहेत ते फक्त मातेकडूनच संततीला मिळतात, आईकडून बाळाला मिळू शकतात. लेबरची अनुवांशिक चेता विकृती हे त्याचं उदाहरण आहे. आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला दिलेला आहे ते पाहूया आपण, म्हणजे आपला चॅप्टर त्या ठिकाणी संपूर्ण होईल. So disorders due to mutation in multiple genes, that is polygenic disorders. First पाहिलं आपण monogenic. Sometimes disorders arise due to mutations in more than one gene. In most of the disorders, their severity increases due to effective environmental factors on the fetus. So common example काय? Cleft lip, cleft palate, constricted stomach, spina bifida, that is a defect in spinal cord. Besides, diabetes, blood pressure, heart disorder, asthma, obesity are also polygenic disorders. Polygenic disorders do not strictly follow Mendel's principles of heredity. So these disorders arise from a complex interaction between environment, lifestyle, defect in several genes. बहुजनकीय उत्परिवर्तनामुळे होणाऱ्या विकृती. तर काही वेळा एकापेक्षा जास्त जनुकांमध्ये बदल होऊन आल्यामुळे विकृती उद्भवतात. अशा बहुतेक विकारात गर्भावस्थेतील अर्भकावर आजूबाजूच्या पर्यावरणातील घटकांचा परिणाम घडल्यामुळे विकाराची तीव्रता वाढते. अनेक सामान्यपणे आढळणाऱ्या विकृती याच प्रकारच्या आहेत, जसं दुभंगलेले ओठ असतात, दुभंगलेली टाळू, जठराचे संकोचन, पाठीच्या कण्यातील दोष, याशिवाय मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार, दमा, अतिस्थूलता हे विकारही बहुघटकीय आहेत. बहुघटकीय विकृती मेंडेलच्या अनुवंशिकतेच्या आकृतिबंधाशी तंतोतंत जुळत नाही. पर्यावरण, जीवनशैली आणि अनेक जनुकातील दोष यांच्या संयुक्त गुंतागुंतीच्या परिणामातून